friends, today we are going to learn the basic things for 2.2. Okay, so in the first you can see how to show the irrational numbers on number line. Okay, so actually आपण 8th मध्ये पाहिलं होतं पहा, इरॅशनल नंबर्स नंबर लाईन वरती कसे शो करायचे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की नंबर लाईन आधी काढून घ्या. सपोज √2 आपल्याला रिप्रेझेंट करायचं हा नंबर लाईन, राईट. ओके, तर त्याच्यात आपण काय करायचं, 0 घ्यायचो, देन इथं 1 घ्यायचो, ओके, 2 घ्यायचो, 3 घ्यायचो वगैरे, हे झालं. पण आपल्याला दाखवायचं √2 ऑन नंबर लाईन. मग त्यात काय करायचं आपण, आठवा, इथं 1 घेतलं तर वरती पण असं 1चा एक 1 युनिट, म्हणजे हे इथं जेवढं घेतलं तेवढं इथं घ्यायचो, म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम असलं पाहिजे. मग हा पण 1 युनिट आहे, हा पण 1 युनिट आहे, 1 + 1 2 होणार आहे. पण कसं, आपण याच्यासाठी वापरलं होतं पायथागोरस. पायथागोरस काय सांगतो, बाय पायथागोरस थेरम तुमच्या लक्षात आलं असेल की 1² + 1² काय होतो, 2 येतो. ओके, पण हा असणार आहे हायपो, म्हणजे हा जो हायपो आहे याची व्हॅल्यू येणार आहे 1² + 1², राईट. वाटल्यास आपण थोडंसं त्याला क्लिअर करूयात. सपोज हा ओ आहे, हा ए आहे आणि हा बी आहे, राईट. सो OA² बरोबर काय घेतो आपण, तर AB² + OB², राईट. ओके, मग पायथागोरस नुसार काय होतं, 1² + 1² म्हणजे काय येणार 2. बट दिस इज द व्हॅल्यू ऑफ OA², नॉट OA. देन वी हॅव टू फाइंड OA, सो दॅट इज वाय. बट √2 म्हणजे ह्या 2चा स्क्वेअर रूट निघतोय का आपल्याला, नाही. मग आपण याला काय लिहितो, √2. म्हणजे आपल्याला कोण भेटला, हा OA जो आहे तो √2 भेटला. पण आपल्याला हा ए जो पॉईंट, सॉरी, हा जो हे जे डिस्टन्स आहे ह्याच्यावर दाखवायचं होतं. मग आपण पुन्हा कंपास मध्ये आपलं अंतर घेतो एवढं आणि या ठिकाणी असा चॉप मारतो. या ठिकाणी हा जो पॉईंट असतो दॅट इज √2. ओके, सो लास्ट इयर वी लर्न दिस थिंग. आपण गेल्या वर्षी ही गोष्ट शिकलेलो आहोत की हाऊ टू रिप्रेझेंट इरॅशनल नंबर्स ऑन द नंबर लाईन. हे फक्त थोडंसं रिव्हिजन होतं. ओके, देन त्याच्यानंतरची पुढची महत्वाची जी कन्सेप्ट आहे दॅट इज irrational numbers and real numbers, right? ओके, सो इरॅशनल नंबर म्हणजे काय, ही कन्सेप्ट आपल्याला पुढे पाहायचीच आहे. त्याच्या आधी आपण तरी सुद्धा आपण थोडंसं आधीच त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती पाहतो, ठीक आहे. सो इरॅशनल नंबर अँड रिअल नंबर्स हे पाहायचं आपल्याला, त्यांच्यात काय रिलेशन असतं किंवा रिअल नंबर्स. आता आपल्याला रिअल नंबर्सचं काय आहे हे माहिती आहे. रिअल नंबर इज द सेट ऑफ ऑल टाइप्स ऑफ नंबर. सगळे नंबर्स याच्यात येतात. हे एक असं आठवडा आहे की ज्याच्यात सगळे नंबर्स बसलेले आहेत. तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही काढून घेऊ शकता, ठीक आहे. सो आता इरॅशनल नंबर ऍक्च्युली आपण ज्यावेळेस तो वेब जो बघितला होता त्याच्यामध्ये नॅचरल नंबर बघितलं, नंतर होल बघितला होता, त्याच्यानंतर आपण बघितलं होता इंटिजर्स, त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, रॅशनल बघितलं होतं, त्याला आपण क्यू म्हटलं होतं, आणि सगळ्यात शेवटी आपण बघितला होता रिअल नंबर्स, ठीक आहे. मग याच्यात आपण हा कुठंच पाहिला नव्हता इरॅशनल. तर तो जो आहे ना, हा क्यू आहे, हा रॅशनल आहे. पण आपण बघतोय क्यू डॅश म्हणजे काय, लक्षात आलं असं, इरॅशनल. दिस कन्सेप्ट इज रिलेटेड विथ द सेट्स मध्ये पाहिलं होतं आपण, ठीक आहे. सो आता आपण पाहतो जातोय कुठं, इरॅशनल नंबर्स कडे. ओके, इरॅशनल नंबर्स कशाला म्हणायचे. आता जे नंबर्स आपण नंबर लाईन वरती, आता समजा आपण आता जो नंबर दाखवला होता √2 नंबर लाईन वरती दाखवला होता, ठीक आहे. तर तो किंवा तसेच काही जे नंबर्स असतात √3, √7, ऍक्च्युली यांचं रूट निघत नाही. यांचं रूट जर काढायला गेलं तर निघत नाही. समजा मी तर √36 लिहिलं असतं, सो यू कॅन से द आन्सर इज 6. त्याचं रूट निघालं. पण असे काही जे नंबर्स आहेत ज्यांचं रूट निघत नाही त्यांनाच आपण इरॅशनल नंबर्स म्हणतो. त्याचे छानसे डेफिनेशन पुढे आहे, पण ते एक्झाम्पल थ्रू गेल्यावर तुम्हाला चांगली समजेल, त्याच्यामुळे आता काही ते सांगत नाही मी नक्कीच. ओके, सो इरॅशनल नंबर्स अँड रिअल नंबर्स. आता त्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट ऑन पेज नंबर 22 वर दिलेत. तुम्हाला सर एक एक्झाम्पल दिलेलं आहे √2 कसं दाखवायचं. तर आपण ज्यावेळेस एक्सरसाइज घेऊ त्याच्यात असंच एक एक्झाम्पल आहे, त्यावेळेस ते तुम्हाला अजून चांगलं कळेल, ठीक आहे. सो आता त्याच्यासाठी लागणारी महत्वाची गोष्ट कुठली ते पाहूयात. ओके, सो तुम्हाला पेज नंबर 22 वरती एक कन्सेप्ट दिलेले आहेत. लास्टच्या ज्या काही ओळी आहेत त्या आपण समजून घेतोय. ओके, ऑन पेज नंबर 22 यू हॅव गिवन दॅट, लास्टच्या ज्या काही 5-6 ओळी आहेत त्या पाहतोय आपण. नंबर्स √2, √3, √5 कॅन बी शोन ऑन नंबर लाईन. लिसन केअरफुली, वी कॅन शो दोज नंबर्स ऑन नंबर लाईन. असं नाही की आपल्याला ते दाखवता येत नाहीत. नंबर लाईन वरती काही पण दाखवता येतं, ठीक आहे. So the numbers which are represented by points on a number line are called real numbers. म्हणजे नंबर लाईन वरती जे डॉट न जे काही पॉईंट दाखवतात त्या सगळ्या पॉईंट्सला आपण काय म्हणू शकतो, रिअल नंबर्स. दोज आर कॉल्ड रिअल नंबर्स, राईट. पुढची आता महत्वाची कन्सेप्ट काय दिलेली आहे पहा,
every point on a number line is associated with a unique, a real and every real number is associated with a unique point on the number line. लक्षात घ्या काय म्हटलंय, युनिक म्हणजे काय, एकमेव, पुन्हा तो कुठं दिसणार नाही. म्हणजे कसं समजा की या ठिकाणी 0 घेतलाय, 1 2 3 किंवा आपण कुठलाही घेऊयात. सपोज या ठिकाणी मी काय करतोय, √3 दाखवतोय, तर हा √3 पुन्हा कुठं सापडणार नाही तुम्हाला, तो इथंच. ठीक आहे, म्हणजे हा इथंच असणार, बरोबर आहे. याच जन्मात काय करायचं ते करायचं, हा जन्म पुन्हा नाही. ठीक आहे, त्या पद्धतीने आहे. म्हणजे हा नंबर लाईनवर पुन्हा नाही, बरोबर आहे. जसं आपण म्हणतो ना की अरे अभ्यास करावा, हे करावं ते करावं, का, कारण हा जन्म पुन्हा नाही. पुन्हा आपल्याला शो करायला, आपण काय आहोत हे शो करायला पुन्हा कधी भेटतंय सांगता येत नाही. ठीक आहे, वेळ म्हणजे हा एका वेळेसारखा आहे, हा वेळ पुन्हा गेला की हा पुन्हा वेळ नाहीये. तसं हा √3 फक्त इथंच आहे, पुढं कुठंच तुम्हाला √3 सापडणार नाही. कोणताही नंबर घ्या, 0 तुम्हाला पुढं कुठंच सापडणार नाही. ओके, ऑन नंबर लाईन काय सांगितलं, एव्हरी पॉइंट ऑन अ नंबर लाईन इज असोसिएटेड विथ अ युनिक अ रिअल नंबर. बरोबर, प्रत्येक जो पॉइंट आहे तो एकदा सापडणार आहे, तो रिअल नंबर असणार आहे. का, कारण आत्ताच पाहिलं की एव्हरी डॉट ऑन नंबर लाईन इज रिअल नंबर. प्रत्येक पॉइंट जो डॉटने इंडिकेट केला जातो तो काय आहे, रिअल नंबर आहे. आणि तो युनिक असणार आहे, तो इकडं तिकडं पुन्हा सापडणार नाही. ओके, पुढे काय म्हटलं, अँड एव्हरी रिअल नंबर, प्रत्येक रिअल नंबर इज असोसिएटेड विथ अ युनिक पॉइंट ऑन द नंबर लाईन. क्लिअर, म्हणजे प्रत्येक पॉइंट हा नंबर लाईनवर एकदाच सापडणार आहे, पुन्हा पुन्हा सापडणार नाही. सो वी नो दॅट एव्हरी रॅशनल नंबर इज अ रिअल नंबर. क्लिअर करा, एव्हरी रॅशनल इज रिअल, प्रत्येक रॅशनल हा काय आहे, रिअल आहे. कारण काय, रॅशनल इज द सबसेट ऑफ रिअल. रॅशनल हा काय आहे, सबसेट आहे कोणाचा, रिअलचा. म्हणजे याचा अर्थ एव्हरी रॅशनल नंबर इज अ रिअल नंबर. पुढे काय म्हटलंय पहा, बट सम नंबर्स आर देअर लाईक दिस, √2, √3, -√2 अँड पाय. ओके, याच्यात पाय कन्सेप्ट एक नवीन आली आपल्याकडे. ठीक आहे, सो अँड 3 + √2 एक्सेट्रा आर नॉट रॅशनल नंबर्स. हे जे आहेत हे रॅशनल नंबर्स आहेत का, नाही. मग हे रॅशनल नाहीत म्हणून यांना आपण दुसरं नाव देऊयात, आणि ते म्हणजे कुठलं, इरॅशनल. ओके, सो इट मीन्स दॅट एव्हरी रिअल नंबर मे नॉट बी अ रॅशनल नंबर. लक्षात घ्या की काय म्हणतोय आपण, की प्रत्येक रिअल हा रॅशनल असेल असं नाही. ठीक आहे, याच्याकडचे सगळे हे आहेत, कळते का, सगळे रॅशनल रिअल आहेत, पण सगळेच रिअल रॅशनल असतील असं कशावरून सांगता येईल. ठीक आहे, जसं समजा आपण नॅचरल आणि होलच्या संदर्भात, सगळे नॅचरल होल आहेत, पण सगळे होल नॅचरल आहेत का, नाही. याच्याकडे एक पॉइंट आहे ना 0 जो वेगळा आहे. क्लिअर, म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात काय आलं पाहिजे की याच्यात आपण जे शिकतोय, काय महत्वाची कन्सेप्ट शिकतोय, एव्हरी रिअल नंबर मे नॉट बी अ रॅशनल नंबर. प्रत्येक रिअल हा रॅशनल असेलच असं नाही. ठीक आहे, असणार नाहीच आहे तो. आता पुढे जी कन्सेप्ट आहे दॅट इज डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर. द नेक्स्ट कन्सेप्ट इज दॅट डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर, राईट. ओके, द नेक्स्ट थिंग इज द डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर. आधी डेसिमल फॉर्म आपण कशाला म्हणतो हे एकदा क्लिअर करूया. ऍक्च्युली आपण ना 2.1 मध्ये पाहिले पहा डेसिमल फॉर्म कशाला म्हणतो. ओके, जो नंबर असा असतो ना 2.1 ह्या फॉर्म मध्ये असतो, ऍक्च्युली तो 21/10 असतो. ओके, सो दोज टाइप्स ऑफ नंबर्स आर कॉल्ड डेसिमल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. त्यांना आपण काय म्हणतो, नंबर्स इन डेसिमल फॉर्म. ओके, आता त्याच्यात महत्वाची गोष्ट काय दिली पहा, आपण याच्या आधी पण बघितलं की ज्यावेळेस आपण डिवाइड केलं, डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, आपल्याला दिलं होतं P/Q फॉर्म मध्ये करा, डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. मग डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्जन आपण ज्यावेळेस केलं त्यावेळेस आपल्या लक्षात आलं होतं पहा की काही नंबर्स टर्मिनेटिंग येतात. टर्मिनेटिंग म्हणजे काय, की ज्याचा आन्सर काय होतं, थांबतो 0.5, थांबलं उत्तर, याच्या पुढे जाणार नाही तो. ओके, काही कशी येतात, नॉन टर्मिनेटिंग येतात. कशी येतात, काही नॉन टर्मिनेटिंग. आता नॉन टर्मिनेटिंग म्हणजे कसे, नॉन स्टॉप, म्हणजे कसं 0.515151 हे असंच चालतं, ग्रुपिंग चालतं. बार कन्सेप्ट आपण तिथं पाहिली पहा, टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग पाहिलं. पण काही असे पण असतात की काय झालेत ते जे आहेत ते नॉन टर्मिनेटिंग पण आहेत. बघा मी याच्यात काय करतोय, म्हणजे मी आता लिहिताना असं लिहितो, नॉन इन ब्रॅकेट नॉन टर्मिनेटिंग प्लस कशा आहेत, नॉन रिकरिंग. आता याच्यात जे आहेत का नॉन टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय,
हे नॉनस्टॉप चालले, पण याच्यात रिकरिंग होते पहा. तर ते कॉन्सेप्ट तुम्हाला नंतर सांगेल मी, ठीक आहे. सो नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग म्हणजे कसे शब्द आहेत, कसे आहेत पहा. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय, थांबले नाहीत, म्हणजे समजा 3.1421811315 काय जे असेल ते असेल अशा पद्धतीने, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग, नॉन स्टॉप चाललंय ते. आणि काय सांगितलंय, नॉन रिकरिंग. पहा मी इथं असं लिहिलंय बरं, नाही तर म्हणतात रिकरिंग लिहिलंय का. नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग म्हणजे ह्याला आपण मल्टिप्लाय करतो, याला पण आपली प्रॉपर्टी पण घेतली आपण. सो नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय, नॉनस्टॉप ते चाललेच आहे, थांबलेलं नाही. आणि नॉन रिकरिंग म्हणजे काय, असं ग्रुपिंग झालं नाही, याच्यात रिकरिंग झाले पहा. ओके, हे जे आहे ना नॉन टर्मिनेटिंग आहे, पण कसं आहे, रिकरिंग आहे. ओके, नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग, पण हे मात्र कसं आहे, नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. म्हणजे आपण जर डेसिमल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करायला गेलो तर आपल्याला ह्या 3 प्रकारचे आन्सर्स येतात, ठीक आहे. मग हा जो आहे 0.5 हा ऍक्च्युली रॅशनल मध्ये येतो का, कारण हे काय माहितीये का, ऍक्च्युली दिस इज 1/2 0.5, ह्याचा आन्सर 0.2 येणार आहे. म्हणजे हा 101% कोण आहे, रॅशनल नंबर आहे. दिस इज रॅशनल. आता ह्याच्यात सुद्धा काय झाले पहा, एक टर्मिनेटिंग नाहीये म्हणजे नॉन टर्मिनेटिंग आहे, पण काय झाले, रिकरिंग झाले, रिकर झाले. म्हणजे आपण याला काय करतो, थांबवतो इथं आणि पुढचं आपण समजून घेतो की बार दिलाय म्हणजे पुढे 5151 येणार आहे. पण काही असे असतात की जे नॉन टर्मिनेटिंग आहेत. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय, पुढं तर चाललेतच पण पुढे नेमकं कोण आहे हेच माहित नाही, म्हणजे रिकरिंग पण नाहीत, नॉन रिकरिंग आहेत ते. म्हणजे पुढं काय येईल पुढं हे सांगता येत नाही. म्हणजे आपलं जे डेसिमल फॉर्मेशन आहे किंवा डेसिमल फॉर्म मध्ये ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे आन्सर्स सापडतात. मग याच्यातून आपण काय गेस करणार आहोत, तर आपण गेस करणार आहोत आपली डेफिनेशन ऑफ इरॅशनल नंबर काय आहे पहा. सो यू कॅन सी ऍट द लास्ट अ नंबर हुज डेसिमल एक्सपान्शन इज, क्लियर करा, अ नंबर whose decimal expansion is non-terminating and non-recurring. Non-terminating and non-recurring is called irrational numbers. म्हणजे बघा, इरॅशनल नंबर्स कशाला म्हणायचे, ज्याचं डेसिमल एक्सपान्शन तुम्हाला नॉन टर्मिनेटिंग सापडतं प्लस नॉन रिकरिंग सापडतं. नॉन टर्मिनेटिंग प्लस नॉन रिकरिंग सापडलं की तो नंबर काय असला पाहिजे, इरॅशनल असला पाहिजे. म्हणूनच आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला काही इरॅशनल मध्ये दिलेलं होतं पहा, की पायची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये रिपिटेशन होत नाही, पुढं काय होतं ते बदलत चालतं, म्हणून त्याला आपण इरॅशनल मध्ये टाकतो, म्हणून त्याला आपण काय करतो, इरॅशनल मध्ये. ओके, सो लक्षात काय घ्यायचंय की जर समजा डेसिमल एक्सपान्शन केलं एखाद्या नंबरचं आणि ते कसं आलंय, नॉन टर्मिनेटिंग आलंय, नॉन रिकरिंग आलंय, then those numbers are called irrational numbers. Clear? Now the next concept is that what is pi. आता पाय ही कन्सेप्ट तुम्हाला पुढे दिलेली, तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, सो इन दॅट ऍक्टिव्हिटी यू हॅव गिवन दॅट, तुम्हाला काय करायला सांगितलं, ड्रॉ 3 or 4 सर्कल्स ऑफ डिफरंट रेडियस. तुम्हाला डिफरंट रेडियसचे काय करायचे, 3-4 सर्कल्स काढायचे. ओके, ऑन कार्डबोर्ड. कट दीज सर्कल, ते सर्कल कट करायचे. टेक थ्रेड अँड मेजर द लेंथ ऑफ circumference अँड डायमीटर इच ऑफ द सर्कल. आणि पुढे काय करायला सांगितलं तुम्हाला, नोट डाऊन द रीडिंग इन द गिव्हन टेबल. ओके, म्हणजे काय करायला सांगितलं पहा, आधी आपण काय करणार, 3 सर्कल काढणार, ठीक आहे. आणि नंतर काय सांगितलं की आपल्याला त्या सर्कलची जी काही सर्कम्फरन्स आहे, सपोज हा एक सर्कल आहे, ठीक आहे. आता आपल्याला जी सर्कम्फरन्स मोजायची म्हणजे हे मोजायचं, मग आपल्याला सांगितलं दोरा घ्या, दोरा इथं ठेवा, त्याचा एक टोक आणि इकडून असं मोजत इथपर्यंत घ्या, ठीक आहे. आता आपण काय केलं, त्याची जी लेंथ असेल ती मोजली आणि लिहिली. ओके, फक्त तेच लिहायचं नाही, पुन्हा आपल्याला डायमीटर किती येतो पण लिहायचं आहे, ठीक आहे. सो डायमीटर लिहिला आणि पुढे काय करायला सांगितलं तुम्हाला, रेशिओ काढायला सांगितलं. कशाचा रेशिओ, C/D. C मीन्स व्हॉट, सर्कम्फरन्स, D मीन्स व्हॉट, डायमीटर. दोघांचा ज्यावेळेस आपण रेशिओ काढतो तर तो जर रेशिओ आपण काढला तर त्याचं एक अंदाजे आन्सर जे असणार आहे ते कुठपर्यंत किती काय येतं, 3.14 येतं. ओके, 3.14 हेच येतं. हा जो रेशिओ आहे तो काय होतो, कॉन्स्टंट राहतो, त्याच्यात बदल होत नाही. मग आर्यभट्ट जे होते, आर्यभट्टाने हे ऑब्झर्वेशन केलं, हे ऑब्झर्वेशन कधीच आहे त्यांचं 499 म्हणजे इसवी सन 499चं ऑब्झर्वेशन आहे. त्यांना ऑब्झर्व केलं त्यावेळेस आणि त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांचा रेशिओ जरी काढला तर किती येतो, 3.14च्या आसपास येतो. थोडाफार आपण जे पुढची जी व्हॅल्यू आहे ना ती कशी जाते,
अनलिमिटेड आहे, त्याच्यामुळे थोडा फरक पण त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांचा रेशिओ सेमच येतोय. म्हणजे याचा अर्थ आता हे सगळ्यांचा रेशिओ सेम येतोय, म्हणजे याला काहीतरी युनिट दिलं पाहिजे, याला काहीतरी एक सिम्बॉल दिलं पाहिजे. आणि तेव्हापासून पाय ही कन्सेप्ट काय आली, समोर आली. ठीक आहे. आणि तेव्हापासून पाय ही कन्सेप्ट वापरात येते. आणि पायची जी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे ती काय घेतली जाते, 3.14. राईट. ओके. नाव द नेक्स्ट थिंग इज दॅट प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबरच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला पाहिजे. आता लक्षात घ्या, इरॅशनल नंबर आपण इंडिकेट कसा करणार आहे. ओके. रॅशनल साठी मी काय लिहितोय हे लक्षात घ्या. रॅशनल नंबर साठी मी लिहितोय क्यू. ओके. आणि इरॅशनल जे आहे त्याच्यासाठी मी काय लिहितोय, क्यू डॅश. क्लिअर करा. ओके. सो आता रॅशनल आणि इरॅशनल आपण दोन्ही लिहिले. ठीक आहे. क्यू आणि क्यू डॅश अशा पद्धतीने आपण त्याला वापरूयात. आता प्रॉपर्टीज मी पहिल्या दोन प्रॉपर्टीज वाचतो, तुमच्या लक्षात येईल. ऍडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ अ रॅशनल नंबर्स विथ इरॅशनल नंबर इज अन इरॅशनल नंबर. पहिली प्रॉपर्टी म्हणजे ऍडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा. ऍडिशन ऑफ रॅशनल विथ इरॅशनल और सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल विथ इरॅशनल इज ऑलवेज इरॅशनल. काय सांगितलंय, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन कोणाचं, रॅशनलचं इरॅशनल बरोबर कसं असतं, 100% आन्सर कसं येतं, इरॅशनल येतं. सेकंड थिंग, मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन ऑफ नॉन झिरो रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज ऑल्सो अन इरॅशनल. म्हणजे याचा अर्थ ऍडिशन मध्ये आणि सबट्रॅक्शन, फक्त आता दोन्हीत फरक काय की इथं सांगितलंय की कुठलाही नंबर सांगितले तर मी इथं नॉन झिरो म्हटलेलं नाही, खाली फक्त नॉन झिरो कॉन्सेप्ट आले. ठीक आहे. सो ऍडिशन, मल्टिप्लिकेशन or division of rational with irrational is always irrational. But how? ज्याच्यामध्ये रॅशनल किंवा इरॅशनल दोघंही क्यू असो किंवा क्यू डॅश असो इज नॉट इक्वल टू झिरो. हे क्लिअर करा. ठीक आहे. म्हणजे झिरो याच्यात असणार नाही. त्याच्यानंतरची पुढची कन्सेप्ट काय सांगितले पहा. ओके सॉरी, याच्यात आपल्याला काय करावं लागेल, हे असं मांडावं लागेल. ठीक आहे. मीन्स क्यू जी आहे, क्यू जो आहे याच्यातला तो काय असणार नाही, झिरो असू शकत नाही. ओके. सो नेक्स्ट थिंग काय सांगितलं पहा, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. आता चारीच्या चारी गोष्टी आल्या म्हणजे काय आलं, ऍडिशन आलं, सबट्रॅक्शन आलं, मल्टिप्लिकेशन आलं, डिव्हिजन आलं. हे कोणाचं कोणाशी, क्यू डॅशचं क्यू डॅशशीच. ओके. म्हणजे इरॅशनल विथ इरॅशनल. मग काय असेल, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. तर त्यावेळेस उत्तर काय म्हणून सांगितलंय, तर त्यावेळेस आपल्याला फिक्स उत्तर सांगता येत नाही की काय येईल. सो द आन्सर विल बी रॅशनल ऑर इरॅशनल नंबर. म्हणजे उत्तर रॅशनल असू शकतं किंवा इरॅशनल. म्हणजे इथं फिक्स तुम्हाला सांगता येत नाही की उत्तर हेच येईल म्हणून. ठीक आहे. आणि लक्षात घ्या की याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला तिथं दिलेले आहेत. ओके. सो पहिलं एक्झाम्पल आपण थोडंसं समजून घेऊयात. काय सांगितले, 2 + √3. पहा 2 + √3 मायनस का प्लस सांगितलंय पहा, प्लसच सांगितलंय. ठीक आहे. ऍक्च्युली प्रोसेस इज ऑफ प्लस बट द नेक्स्ट नंबर इज नेगेटिव्ह. ओके. आता पहा याच्यात काय झालं, आता 2 + √3 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. हा √3च्या संदर्भात बोलतोय मी. हा पॉझिटिव्ह √3 आहे, हा निगेटिव्ह आहे. तुम्ही म्हणाल सर प्रोसेस मायनसची का प्लसची, डेफिनेटली इट इज ऑफ प्लस. हा नंबर निगेटिव्ह आहे. ओके. हा आणि याच्यामुळे आता हे साइन काय होतं, निगेटिव्ह होतं. मग √3 आणि √3 काय होतं, कॅन्सल होतं. उत्तर काय भेटतं तुम्हाला, ओनली 2 इज देअर. सेकंड काय सांगितलं पहा, 4√5. ओके. डिव्हिजन मध्ये दिलंय, डिवाइड बाय √5 इज इक्वल्स टू. आता पहा हे कसे नंबर्स आहेत ते क्लिअर करा. हा कसा आहे, इरॅशनल. हा सुद्धा कसा आहे, इरॅशनल. म्हणजे हे कुठल्या प्रॉपर्टीत गेलं, या प्रॉपर्टीत. रॅशनल इरॅशनल डिवाइड बाय इरॅशनल. तर ह्याचा आन्सर काय असेल, रॅशनल किंवा इरॅशनल. ओके. सो काय होईल याच्यात, √5 कॅन्सल होईल म्हणजे काय आलं, 4 आलं. म्हणजे उत्तर कसं आलं तुमचं, रॅशनल आलं. ओके. रॅशनल आलं. आता काही एक्झाम्पल्स, आता पुढचं एक एक्झाम्पल त्यांना आणखीन एक दिलेलं आहे, 3√5. ओके. मायनस √5. आता इथं पहा कसं आहे, आता इथं काय होईल, हे इथं ऍडिशन घेत होते, सबट्रॅक्शन आलेलं आहे. ठीक आहे. सो आणि हा नंबर कसा आहे, हा नंबर आहे रॅशनल का इरॅशनल, इरॅशनल. आणि हा सुद्धा इरॅशनल, म्हणजे इरॅशनल मायनस इरॅशनल केलंय. ठीक आहे. याचं उत्तर काय आलं पहा बरं, इरॅशनल इरॅशनल, इरॅशनल इरॅशनल काय आहे, सबट्रॅक्शन. उत्तर काय आलं याचं, रॅशनल. ओके. असं फिक्स नाही की इरॅशनलच येईल. ओके. पुढचं एक्झाम्पल, 2√3 into √3 इज इक्वल्स टू व्हॉट. आता याच्यात काय होतं, हा √3 आणि हा √3 दोघंही इरॅशनल आहेत. ठीक आहे. हे ज्यावेळेस मल्टिप्लाय होतात ना त्यावेळेस काय होतं माहितीये, ह्याचं होतं
रॅशनलायझेशन, म्हणजे रॅशनल होतात हे, कारण √3 इंटू √3 दोघंही इरॅशनल असतील, तर याचा आन्सर तुम्हाला असेल तर 2√6 होईल का? डेफिनेटली नाही. तर याच्यामध्ये काय होतं, हा √3 इंटू √3 म्हणजे याचा एक रूल आहे, √a इंटू √a इज इक्वल्स टू a ओनली. तसे तर √3 इंटू √3 काय होतं, ओनली 3 विल बी देअर, आणि 3 टू चा काय होतो, 6 होतो. क्लिअर? म्हणजे याचं उत्तर तुम्हाला हे भेटलं. आता हे दोन्ही कसे आहेत, इरॅशनल आहेत. उत्तर कसं आलं, अरॅशनल आलं. ठीक आहे. नेक्स्ट पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, √2 √5 इंटू √2 सपोज. हा इथे बघा त्याचं उत्तर तुम्हाला, आता या ठिकाणी मात्र तुमच्या लक्षात आली असेल गोष्ट. आता इथे कसं होतं, दोन्ही इरॅशनल होतं, उत्तर काय आलं होतं, रॅशनल. आता यावेळेस बघा, इरॅशनल इरॅशनल, उत्तर मात्र कसं आहे, इरॅशनलच आहे. ठीक आहे. म्हणजे असं नाही की रॅशनलच येईल किंवा इरॅशनलच येईल. आणि पुढची आणखीन एक कन्सेप्ट, 2√5 मायनस √5. आता याच्यात काय होतं, याच्याकडे 2 √5 आहे, याच्याकडे एकच √5, म्हणजे हे दोनातून एक जाईल, म्हणजे काय उरलं, √5 फक्त. म्हणजे पहा आता सबट्रॅक्शन केलं आपण कशाचं, इरॅशनल इरॅशनल, उत्तर काय आलं, इरॅशनल आलं. ओके. सो दोज आर द 3 प्रॉपर्टी, ऍक्च्युली ओनली 2 प्रॉपर्टीज आर देअर. फक्त थोडंसं समजून घ्यायचं. ओके. Now the next thing is properties on order relation of real numbers. Order relation काय आहे ते पाहायचे. So you have 4 properties. Okay, पहिली प्रॉपर्टी काय म्हणते पहा, if a and b are two real numbers. a आणि b हे दोन काय आहेत, रिअल नंबर्स आहेत. तर याच्यात आपल्याला 3 पॉसिबिलिटी होऊ शकतात. कोणत्या, की जर समजा दोघ जण भाऊ आहेत, ओके, तुम्हाला दिसायला ते सेम दिसतंय असं कन्सिडर करा. तर तुमचं त्यांच्याकडे बघितलं की काय काय तुमच्या डोक्यात येणार आहे, की एक तर हे काय आहेत, जुळे आहेत, म्हणजे याचा अर्थ ए आणि बी कसे आहेत, सारखे आहेत. दुसरं एखाद्याच्या डोक्यात येईल, नाही रे जुळे वाटत नाही, ते थोडासा फरक वाटतो त्यांच्या दिसण्यात. मग एखादा काय म्हणेल की नाही रे, हा जो आहे ना हा कसा आहे, थोरला आहे, हा जो आहे तो कसा आहे, धाकटा आहे. दुसरं म्हणणार अरे बघ त्याचा शरीर यष्टीकडे बघ, काय तो किती जाड दिसतोय, म्हणजे हा काय असेल, हा मोठा आहे आणि हा छोटा आहे, असं त्याचं मिनिंग, असं त्याचा सांगण्याचा मजेदार्थ होईल. म्हणजे हा छोटा होईल आणि हा काय होईल, मोठा होईल. ओके. म्हणजे लक्षात घ्यायचंय काय आपल्याला इथं फक्त, की इफ यू हॅव गिवन 2 रिअल नंबर्स देन बोथ आर इक्वल, समवन इज ग्रेटर दॅन द अदर वन, और तुम्हाला सांगता येईल की दुसरा हा पहिल्यापेक्षा कसा आहे, मोठा आहे. ओके. मीन्स काय सांगितलं, ए इज इक्वल्स टू बी होईल, ए इज ग्रेटर दॅन बी होईल, किंवा ए इज लेस दॅन बी होईल. याच्यापेक्षा काहीही होऊ शकत नाही. सेकंड काय सांगतं पहा, इफ जर समजा ए आणि बी हे 2 नंबर्स आहेत आणि याच्यात ए हा मोठा आहे बी पेक्षा, कन्सिडर करूया थोडा वेळ, तर यांच्यामध्ये आपण जर दुसरा कुठला तरी तिसरा नंबर ऍड केला तरी हे रिलेशन असंच राहतं. म्हणजे कसं, याच्यात तुम्ही जे ऍड कराल तेच याच्यात पण ऍड कराल. क्लिअर? दोघांमध्ये सेम नंबर जर ऍड केला, ओके, सेम नंबर जर काय केला आपण, ऍड केला, तर त्या दोघांचं रिलेशन तसंच राहील का, किंवा ते कुठल्या कंडिशन नुसार राहील. ओके. म्हणजे कसं पहा, ए हा काय आहे, मोठा आहे असं कन्सिडर करूयात, आणि बी हा कसा आहे, छोटा. तर त्या कंडिशन मध्ये काय होईल, समजा ए मध्ये आपण सी ऍड करतोय, म्हणजे काय होईल, ए प्लस सी होईल. ओके. आणि इकडे होईल बी प्लस सी, तरी सुद्धा हा मोठाच येणार का, लक्षात घ्या का, रिझल्ट त्याचं लक्षात घ्या, की या ठिकाणी ए सपोज आपण घेऊयात 5, जो मोठा आहे बी पेक्षा, बी किती आहे 3. ओके. हे मोठं, याच्यात काही शंका नाही. जर समजा आपण त्याच्यात ऍड केला एखादा नंबर, समजा 5, समजा 2 ऍड करतोय दोघांकडे पण, मी इकडे 2 ऍड केला की हा 7 होईल, आणि इकडे 2 ऍड केला की 5 होईल. हा मोठाच्या मोठाच राहील ना. म्हणजे वयासारखं आहे पहा, आपलं वय आणि आपल्या पप्पाचं वय, तुम्ही किती जरी मोठे झाले तरी त्यांच्यापेक्षा छोटेच असणार या पद्धतीने. ठीक आहे. सो थर्ड थिंग काय आहे पहा, आय थिंक आय हॅव टेकन थर्ड ऍट फर्स्ट. सो ए हा समजा काय आहे, बी पेक्षा लहान आहे, आणि बी हा सी पेक्षा कसा आहे, लहान आहे. तर याचा अर्थ ए हा डेफिनेटली कसा आहे, सी पेक्षा लहानच असायला पाहिजे ना. क्लिअर? ओके. म्हणजे हे थोडक्यात 3 भावासारखं झालं. ठीक आहे. म्हणजे हा समजा मधवा आहे, हा थोरला आहे, मग हा त्याच्यापेक्षा धाकटा लहानच असणार आहे. ओके. सो फोर्थ वन, द लास्ट प्रॉपर्टी इज दॅट, जर समजा तुम्हाला दिलेलं असेल काय, ए हा लहान आहे बी पेक्षा, आणि जर समजा एक सी नंबर आहे जो नॉन झिरो आहे, म्हणजे झिरो नाही. ओके. आणि ऍक्च्युली तो कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. आपण काय म्हणूयात, नॉन झिरो म्हणण्यापेक्षा त्याला आपण मोर दॅन झिरो म्हणूयात. समजा झिरो पेक्षा मोठा आहे म्हणजे नॅचरल आहे. जर समजा या ठिकाणी एखाद्या नंबरने या दोघांनाही मल्टिप्लाय केलं, ज्याच्यात ऑलरेडी बी मोठा आहे, समजा 2 न मल्टिप्लाय करतो, समजा हा 5 आहे, हा 2 आहे, 5 न मल्टिप्लाय केलं, याला 2 न मल्टिप्लाय केलं की हा होईल 10, हे हा 4,
म्हणजे तरीही सेमच राहील का बघा बरं. नाही सॉरी, याच्यात आपण काय केलं, चेंज केलं. आपण एक काम करूया, त्याला 12 पकडूया. ठीक आहे, समजा बी मोठा आहे म्हणून मी 12 घेतला, ए लहान आहे म्हणून मी 5 घेतला. आता आपण या दोघांनाही 2 न मल्टिप्लाय करू. 5 2 10, इथे येणार आहे 24, म्हणजे हा मोठाच झाला. ठीक आहे, पण मल्टिप्लाय करताना लक्षात घ्या की नंबर तुम्ही इथं पॉझिटिव्ह घेतला. नंबर कसं आहे, पॉझिटिव्ह. हाच नंबर नेगेटिव्ह घेतला असता तर काय झालं असतं पहा. ओके, म्हणजे ही कंडिशन, ए इज ग्रेटर, बी इज ग्रेटर दॅन ए किंवा ए इज लेस दॅन बी. आता मल्टिप्लाय करतो मी नेगेटिव्ह नंबर, म्हणजे हेच नंबर घेतो मी 5 आणि 12. मोठा आहे बी, ए छोटा आहे. मल्टिप्लाय करतो -2 ने. सो -2 न मल्टिप्लाय केलं मी त्याला, म्हणजे काय होणार आहे सांगा, -10. आणि हा काय होणार आहे, -2 न मल्टिप्लाय केल्यावर हा होणार आहे -24. ओके, सो -24 आलं या दोघांचं मल्टिप्लिकेशन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं -10. कोणता मोठा आहे, डेफिनेटली ये मोठा झाला. म्हणजे या ठिकाणी चूक ठरत आहे, पण कधी जर आपण नेगेटिव्ह नंबर घेतला तर. ठीक आहे, आणि आता शेवटची जी एक कन्सेप्ट राहते त्याच्यातली, तर ती आहे द स्क्वेअर रूट ऑफ नेगेटिव्ह नंबर. स्क्वेअर रूट ऑफ नेगेटिव्ह नंबर म्हणजे नेगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट नेमका काय असतो. क्लिअर. ओके, सो आता मला एक स्क्वेअर तुम्ही सांगणार आहात. ओके, सो 5चा स्क्वेअर तुम्ही जर सांगायला गेलात पॉझिटिव्ह 5चा, तर किती येतो तो 25. आणि व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ नेगेटिव्ह 5? सो दॅट मस्ट बी -5 इंटू -5. ओके, सो 5 5 चा 25 आला, आणि दोन्हीही नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणून याचं सुद्धा उत्तर किती आलं, +25 आलं. याचं सुद्धा +25, याचा सुद्धा +25. याचा अर्थ लक्षात घ्या, we know that the square of any real number is non-negative. म्हणजे कधीही स्क्वेअर हा कोणत्याही नंबरचा घ्या, निगेटिव्ह असू शकत नाही. इट मीन्स दॅट स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर इज नेव्हर नेगेटिव्ह. कधीही नेगेटिव्ह असू शकत नाही. बट जर समजा तुम्हाला नंबर देताना असा दिला, समजा फक्त √5चा स्क्वेअर, तर तुम्ही काय लिहिता, 5. आताच मी सांगितलं √a इंटू √a काय असतं, a असतं. राईट. ओके, म्हणजे हा नंबर ऍज इट इज बाहेर येतो बस. ओके, √5चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येतो, ओनली 5. बट इफ यू हॅव गिव्हन दॅट √-5 is equals to, then what will be the answer? The answer will be काय असेल, ह्याचा जर स्क्वेअर काढायला गेलात तुम्ही, तर याचं उत्तर काय येणार आहे पहा, -5 येणार आहे. कारण काय, हा बाहेर आतला जो नंबर आहे तो ऍज इट इज बाहेर येणार आहे. म्हणजे काय पहा, देअरफॉर -√5 म्हणजे हा जो नंबर आहे, तो नंबर जो आहे इज नॉट रिअल नंबर. तो रिअल नंबर असू शकत नाही. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या नंबरला जर असं लिहिलं या फॉर्मॅटमध्ये -10, हा स्क्वेअर रूट हा रिअल नंबर असू शकत नाही. ओके, हेन्स स्क्वेअर रूट ऑफ अ नेगेटिव्ह रिअल नंबर इज नॉट रिअल नंबर. क्लिअर करा कन्सेप्ट काय म्हणते. स्क्वेअर रूट ऑफ नेगेटिव्ह रिअल नंबर इज नॉट रिअल नंबर. म्हणजे एखाद्या नेगेटिव्ह रिअल नंबरचा जर स्क्वेअर रूट काढायचा असेल तर तो रिअल येत नाही. ओके, so those are the things which are related with or the important for 2.2. okay, please go through it, you will understand 2.2 better. okay, we will take in the next video, right? okay, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर, आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते दाबा, म्हणजे तुम्हाला जे नवीन व्हिडिओज आहेत ते पहिल्यांदा मिळतील. ओके, थँक्यू.